पंढरपूरमध्ये गेले 30 ते 35 वर्ष पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तेमध्ये असलेले विरोधक आज सध्या राज्यामध्ये सत्तेत आहेत. या विरोधकांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या उमेदवारांवर किंवा कार्यकर्त्यांवर दबाव टाकल्यास भालकेंशी गाठ आहे हे लक्षात ठेवा, असं तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी शिवतीर्थ येथे विरोधकांना ठणकावून सांगितलं. या प्रचार शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल सावंत, नागेशकाका भोसले, साईनाथ अभ्यंगराव, धनंजय कोताळकर आणि तीर्थ विकास आघाडीचे सर्व उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिताताई भालके या उपस्थित होत्या. पंढरपूर शहरामध्ये धुळीचं साम्राज्य आहे. खड्ड्यांनी युक्त असे रस्ते आहेत. पंढरपूर शहरातील धुळीमुळे असंख्य वयोवृद्ध माता भगिनी त्याचप्रमाणे लहान बालके आजारी आहेत. गेले 30 ते 35 वर्ष एकाच गटाकडे पंढरपूर नगरपालिकेचा कारभार आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयाचा निधी आला व गेला, परंतु पंढरपूर शहराचा विकास झाला नाही. हे पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनता ओळखून आहे. येत्या काही दिवसात हेच विरोधक जातीपातीचं राजकारण सुरू करतील, परंतु मतदार बंधू भगिनींनी या जातीपातीचं राजकारण करणाऱ्या विरोधकांना 2 तारखेला मतदानाच्या माध्यमातून घरी बसवण्याचं काम करायचं आहे. या विरोधकांना विकासावर किंवा विकास कामावर बोलण्याचा अधिकार नाही. ठेकेदारी व शहरातून सुरू असलेल्या कामांमधून कमिशन वसूल करण्याचं काम हे सत्ताधारी म्हणवणारे विरोधक करत आहेत. माझी पत्नी आज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आपल्या सेवेसाठी या निवडणुकीमध्ये उतरल्या आहेत. त्या माझ्या जरी पत्नी असल्या तरी त्यांच्या कामकाजामध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. त्या नगरपालिकेचा कारभार चालवण्यासाठी सक्षम आहेत. त्या सुशिक्षित आहेत. पंढरपूरवासियांच्या सेवेसाठी त्या 24 तास उपलब्ध असणार आहेत. अशा उमेदवारालाच पंढरपूर शहरातील मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडून द्यावं. त्याचबरोबर तीर्थ विकास आघाडीचे सर्व उमेदवार यांना विजयी करावं आणि 30 ते 35 वर्षाची अकार्यक्षम सत्ता उलथून टाका, असं आवाहन तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी सर्वसामान्य जनतेला केलं. बघितलेली आहे. ती माझी पत्नी म्हणून नाही तर ती सेविका म्हणून भविष्यात त्या ठिकाणी काम करेल, एवढं अभिवचन या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी देतो. आणि प्रिन्स चार्ल्स पालकमंत्री आणि नेते मंडळींना आव्हान आणि विनंती आणि तुम्हाला सांगणं एवढंच की येणाऱ्या काळामध्ये या 8 दिवसामध्ये सांगण्याचा मुद्दा त्यांच्याकडे कुठलाच नाही. धूळ कमी करू शकले नाहीत, खड्डेमुक्त नाही, इथल्या भयमुक्त ते करू शकणार नाहीत. आणि म्हणून फक्त ज्यावेळी विकासाचा व्हिजनचा मुद्दा त्यांच्याकडून हातात गेल्यानंतर ते फक्त जातीपातीवरती समाजावरती येणाऱ्या 8-9 दिवसामध्ये उतरतील. पण मला आपल्याला विनंती करायची आहे, भालके बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे. कधी जातीपातीच्या राजकारणात कधीच आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही शेवटच्या टोकापर्यंत भूमिका घेतली नाही. आणि ती भूमिका घेऊन जाण्यासाठी इथल्या मला आव्हान आणि विनंती करायची आहे, जात पात पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एकत्र पंढरपूर करून म्हणून विचार करा. खड्ड्यात गाडी जात असताना कुण्या एका जातीची समाजाची त्या ठिकाणी जात नाही. धूळ माझ्या शरीरात जात असताना माझ्या घरात राहणाऱ्या लहान मुलं असतील, वडीलधारी असतील, त्या ठिकाणी आठवड्याला दवाखान्याचा किती खर्च त्या ठिकाणी धुळीमुळे होतोय हे तपासून बंधून त्या ठिकाणी बघा. आणि म्हणून धूळ जात बघून समाज बघून त्या ठिकाणी नाकातोंडात जात नाही. आणि म्हणून या बहुजन समाज माझ्या पंढरपूरकरांना विनंती करायची आहे की जातीपातीचं त्या ठिकाणी कोण राजकारण करत असेल तर ही कड्यासारखी प्रवृत्ती बाजूला सारण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करा. आणि ती सारल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सर्व 35च्या 35 एक जागा बिनविरोध झाली. त्या बिनविरोध झालेल्या ताईंचं माझ्या आईच्या ठिकाणी आहे, त्यांना देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना देखील भविष्यात आमच्या या 35 आणि नगराध्यक्षांच्याच बरोबर काम करायचं आहे. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना उद्याची ही निवडणूक त्या ठिकाणी पार पाडत असताना त्या लोकशाही पद्धतीनं शांततेच्या पद्धतीनं व्हावं हे पोलीस प्रशासन आणि मी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे. पण जाणून बुजून सरकारचा जर कुणी धाक आणण्याचा प्रयत्न केला तर भालके काय चीज आहे येणाऱ्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या सगळ्या घडामोडीत हे आमचे सर्व नेते मंडळी असतील, आज वसंत नाना सकाळी उपस्थित होते, गणेश दादा, दिलीप बापू असतील, अनिल दादा असतील,
नागेश काका असतील, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीरजी धुमाळ असतील, हे सर्व नेते मंडळी, वडीलधारी तरुण सहकारी माता भगिनींनी इथल्या त्या ठिकाणी मायबाप जनतेने माता भगिनींना देखील सांगणं आहे, विधानसभेला बोलवलं, लाडकी बहीण सरकारला मत द्या नाही तर लाडकी बहीण बंद करतो. ही किती दिवसासाठी चालू आहे माहित आहे, पण लाडक्या बहिणीचा कळवळ आणून तिला 1,500 देत असतील, पण तिच्याच खिशातनं 10,000 काढण्याचं पाप दुसरीकडे सुरू आहे. म्हणून त्या बाबतीत देखील सतर्क आपण त्या ठिकाणी राहूया, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून अंतःकरणापासून सकाळी 9 वाजल्यापासून या प्रचार फेरीचा शुभारंभ असेल